जगातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा प्रेम ही शक्ती सगळ्यात मोठी राजा. अगदी सगळे लाखो अणुबॉम्ब तुम्ही एकत्र केलेत ना बाळांनो, तरी सांगतो तुम्हाला मनापासून की त्याच्यापेक्षा प्रेमाची शक्ती सगळ्यात जास्त आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा माझ्या आयुष्यात प्रत्येक अशुभ दूर करू शकतो. हे राम माझ्या आयुष्यात प्रत्येक अपवित्रता, प्रत्येक दुःख दूर करू शकतो. धर्मपालन म्हणजे परमेश्वरावर संपूर्ण निष्ठा. परमेश्वराचे गुणधर्म कुठले? तर सत्य, प्रेम आणि आनंद ह्यांची आमची पूर्ण निष्ठा. आणि त्या निष्ठेपोटी आम्ही स्वतःला चांगलं अधिकाधिक चांगलं करत राहण्याची क्रिया. हरिओम. प्रेम जे असतं ना राजानं, ते प्रेम हीच जगातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. लाभे विण प्रीती. हे कशामुळे घडतं? तर फक्त प्रेमामुळे घडतं. ह्यासाठी काही मोठी श्रीमंती लागत नाही, मोठं कुळ लागत नाही, मोठा पैसा लागत नाही, काही लागत नाही. लक्ष ठेवा, लागतं ते फक्त सचोटीचं प्रेम, दुसरं काही लागत नाही. मला ह्याचीच सेवा करायची आहे, मला सतत चांगल्या मार्गावरून चालायचं आहे. भले मी 4 वेळा चुकेन, 10 चुका करीन, 100 चुका करीन, हरकत नाही, पण ह्याच्याशी मी प्रामाणिक राहीन. आणि मला हा हवाच आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी जगातल्या मला मिळाल्या तरी त्या सगळ्यांच्या अगोदर तो मिळणं आवश्यक आहे. ही भूमिका आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये स्थिर होत जायला हवी. भले आम्ही 2 दिवस विसरू, 3ऱ्या दिवशी परत आठवू, आणि 2 दिवस विसरलं म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाही. त्या वाईट वाटण्यामध्ये ते वेळ कशाला फुकट घालवा मला सांगा. आठवण पडली ना, तिथून परत नाम सुरू करा. आम्हाला माहीत पाहिजे जन्म आणि मृत्यूची असंख्य चक्कर चालू असतात आमची. किती जन्म आले, किती जन्म गेले. प्रत्येक जन्मामध्ये तसेच आम्ही जन्म घेतो, तशीच लग्न करतो, तशाच नोकऱ्या करतो, तसेच बिझनेस करतो, तसेच लबाड्या करतो, तसंच खोटं बोलतो, तसंच फसवतो, तसंच फसवून घेतो. दुःख आलं की आम्ही त्याचे पाय पकडायला धावतो. परंतु कधीतरी आम्ही असा विचार करतो का की सतत डोळ्याला झापडं बांधलेल्या बैलाप्रमाणे आम्ही त्या एकाच घाण्याभोवती सतत फिरतो. पण तो बैल निदान कमीत कमी परतंत्र तरी असतो. आम्ही मानव परतंत्र नाही आहोत. आम्हाला बुद्धी स्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य त्या परमेश्वराने दिलेलं आहे. मग त्याचा नीट वापर करून आम्हाला त्याचंच होऊन राहायला पाहिजे. जगातले सगळं काही बाकीचं करत असताना सुद्धा काही संन्यास घ्यायची आवश्यकता नाही. नाम जप यज्ञतो परम बाधू न शके स्नानाधिकर. नामे पावन धर्म अधर्म नाम परब्रह्म वेदार्थ. संत ज्ञानेश्वरांची वाणी ही कधीच फुकट जायची. हे नाम परब्रह्म वेदार्थ. नाम जप यज्ञतो परम. सर्व यज्ञांमध्ये नामजपाचा यज्ञ हा सगळ्यात मोठा आहे, परम आहे, श्रेष्ठ आहे. आणि तो ह्या रामनाम वहीच्या आधाराने आम्ही नामजपाचा यज्ञ करतो. हा आमचा जीवनयज्ञ बनला पाहिजे. मला हुरहुर लागली पाहिजे की मी आज एकही पान रामनाम वहीचं लिहिलं नाही, तर असं वाटलं पाहिजे नाही खूप काही चुकलं. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा जेवायला नाही मिळालं तर कसं वाटतं ना, तसं वाटलं पाहिजे रामनामाची वही नाही लिहिली तर. बाबा आज एक पण पान माझ्याकडून लिहिलं गेलं नाही, माझा आत्मा उपाशी आहे. अन्न माझं स्थूल शरीर स्वीकारतं. पाणी जे आहे ते माझ्या सूक्ष्म शरीरासाठी आवश्यक आहे. तर श्वास माझ्या तरल भूमिकांसाठी आवश्यक आहे. तर त्याच्याहीपेक्षा तरल असणारं, सूक्ष्मातिसूक्ष्म असणारं नाम जे आहे ते माझ्या आत्म्यासाठी आवश्यक आहे, माझ्या जीवात्म्यासाठी आवश्यक आहे. माझ्या जीवात्म्याची भूक त्या नामानेच भागते, त्या प्रेमानेच भागते, मला कळलं पाहिजे. म्हणून मी जेव्हा भक्ती करत नाही, नाम घेत नाही, तर उपाशी राहतो तो माझा स्वतःचा जीवात्मा, म्हणजे मीच, माझं समग्र अस्तित्वच. म्हणून वेडं घ्या, वाकडं घ्या, कसंही घ्या, तुमचे उच्चार अशुद्ध असू देत. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे, काही बिघडणार नाही, सही जबाबदारी माझी आहे. असंही रामनाम. आणि जी रामरक्षा बघत आज आपण पुढे चाललेलो आहोत, त्याचा एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आपण पोचलो. पातु रामोखिलम वपुः. पातु रामोखिलम वपुः. पातु म्हणजे रक्षण करो, रामोखिलम वपुः. वपुः म्हणजे संपूर्ण देह, शरीर नव्हे. देहाचे 3 भाग आहेत, स्थूल शरीर, प्राणमय देह आणि मनोमय देह. हे 3 शरीरांचे म्हणून देह बनते.
आणि असे आमचे जे भौतिक देह आहे, प्राणमय देह आणि मनोमय देह हा प्रत्येकाला आहे, प्रत्येक मनुष्याला आहे. आणि राम हा ह्या असंख्य नावांनी कुठलंही नाम आम्ही रामनाम म्हणून जेव्हा घेतो, रामनामच घेतं तर सर्वश्रेष्ठच आहे, प्रश्नच नाही. पण कुठल्याही आम्ही पंथात जन्मलेले असू, परमेश्वराचं नाव, परमात्म्याचं नाव म्हणून जेव्हा आम्ही ते नाम उच्चारतो तेव्हा ते जाऊन पोचतं त्या केशवालाच. आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. आकाशातून कुठेही पडलेलं पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळतं, त्याप्रमाणे कुठलंही परमेश्वराचं नाव घेतलं तरी ते केशवाला जाऊन मिळतं. केशव म्हणजे केवळ विष्णू नव्हे. मी वारंवार असलेले केशव शब्दाचा अर्थ आहे केशवहा. शव म्हणजे आकृती, आकृतीच्या पलीकडे असणारा जो आहे तो केशव आहे. म्हणजे जो सगुण आहे परंतु निराकार आहे असा जो आहे तो परमात्मा केशव आहे. जो निर्गुण आणि निराकार आहे तो परमात्मा केशव आहे. जो सगुण आणि साकार आहे तोही केशव आहे. पण तरी तो कुठल्याही आकृती बंधाच्या पलीकडे आहे. आणि असं आकृती बंधाच्या पलीकडे असणारं जे नाम आहे ते रामनाम आहे. त्यामुळे कुठलंही नाम जेव्हा घेतो ते नाम शेवटी रामनामामध्येच विलीन होतं, सद्गुरू नामामध्येच विलीन होतं, हे आम्हाला कळतं. परंतु हे नाम का महत्त्वाचं? हे रामनाम आमच्या संपूर्ण शरीराचं, प्राणमय देहाचं, मनोमय देहाचं आणि भौतिक शरीराचं पण संरक्षण करतं. कसं काय करतं? व्हॉट इज द मेकॅनिझम? आम्हाला प्रश्न पडतो की साधं नाव घेत राहिल्याने काय फायदा होणार आहे आमचा? अरे सगळा फायदा त्याच्यामध्ये. साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर नाव नसेल, नाव ही संकल्पना जर मानवामध्ये आली नसती तर काय झालं असतं? साधा एक विचार करत बाकीची गोष्ट सोडून द्या. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ नामाचा विचार करताना की आम्ही आज एवढी जी माणसं बसवली त्या कोणालाही नाव नसतं तर काय गोंधळ उडाला असतं मला सांगा. साधी गोष्ट लक्षात घ्या, काही नावं कॉमन असतं. आता जोशी आडलं, जोशी हजारो जोशी असतात. रस्त्यानं जोशीकडून हाक मारा, 10-12 लोक मागे वळून बघतील. मुंबईत फिरताना चव्हाण, पवार, गावड्या नाव घ्या 3-4 वेळा, 100-200 माणसं मागे वळून बघतील. काही नाव आडनावं कॉमन आहे, पण त्यांच्यामध्ये जी कॉमन नावं असतात बघा. काही काळ एक लाट होती, नितीन, सचिन या नावांची मोठी परंपरा होती. त्यानंतर तुम्हाला भरपूर नावं सापडतील की अनेक प्रमोद पाटील, अनेक नितीन शिंदे तुम्हाला सापडतीलच. म्हणजे आम्हाला लक्षात आलं की एकाच माणसाची जर नावं, एकच नाव जर 3-4 माणसांना असेल तरी आमचा गोंधळ होतो की हा कोण, तो कोण, नक्की कोण. जर नावच नसती तर आम्ही व्यवहार कसा घडला असता? कुठलाही व्यवहार किंवा कुठलाही संपर्क आम्ही दुसऱ्याशी साधू शकतो तर कशामुळे? त्याच्या नावामुळे. बघा, समज समोरून तुमच्या घरात मनुष्य चाललाय, त्याच्या खिशातलं पाकिट गळून पडलं आणि तुम्ही चोर नाही आहात, तर तुम्ही काय, तुम्हाला त्या माणसाचं नाव माहिती आहे, तुम्ही पाकिट उचलायच्या मागे धावता, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ काहीतरी हाक मारतं ना, मग ओ भाऊ, ओ ताई, ओ वहिनी, हे काय आहे? हे पण नावच आहे. तुम्हाला त्याचं खरं खरं नाव नाही आहे म्हणून मी त्याचं नाव म्हणता, किंवा कमीत कमी ओ भाईसाहेब, ओ बहीणजी, जे काय तुम्ही म्हणाल ते. पण काय की आम्हाला एक संबोधन लागतं. नाम म्हणजे काय? तर संबोधन. संस्कृतमध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी असे विभक्ती प्रत्यय येतात, मग शेवटी येतं ते संबोधन. संबोधन म्हणजे काय? तर संबोधन म्हणजे हाक मारणं. म्हणजे हाक मारण्यासाठी जी आवश्यक शब्दप्रयोग आहे, जो शब्दप्रयोग हाक मारण्यासाठी आवश्यक आहे त्याला आम्ही नाम म्हणतो. आणि ह्या हाक मारण्यासाठी जे साधन आहे, जे नाम आहे, त्या नामामुळेच एका मनुष्याचा इतर मनुष्यांशी किंवा इतर 1000 मनुष्यांचा एका मनुष्याशी होणारा संबंध आणि व्यवहार हा सुरळीतपणे चालतो. बा शेवटी तुमची सहीच लागते ना सहीकडे. सही नसेल तर अंगठा लागतो, मला माहिती आहे. अंगठाही तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण सही बदलता येते, अंगठा बदलता येत नाही. पण अंगठा हेही नामच आहे हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणूनच अंगठ्याला संस्कृतमध्ये मुद्रा लक्षण मानलेलं आहे. संपूर्ण मुद्रेचं प्रमुख लक्षण म्हणजे अंगठा. आम्हाला आजच माहिती आहे अंगठ्याचं महत्त्व असं नाही, त्या काळातही ऋषीमुनींना माहिती होतं. अंगठा म्हणजे ठसा. आपण की माझ्या मनावर ठसा उमटला त्याचा, तसं आमच्या जीवनावर नामाचा ठसा उमटावा लागतो. नामाचा ठसा आमच्या संपूर्ण जीवनावर उमटावा लागतो. कोणाच्या? परमात्म्याच्या. आमच्या जीवनावर नाही तर आमच्या स्वतःच्या नामाचा ठसा असतो का ज्याची कोणाची आम्ही कॉपी मारायला बघतो
सिगरेट प्यायला मला मित्र बोलतो, आम्ही त्याची कॉपी मारतो. कोण खोटं बोलतो, आम्ही त्याची कॉपी मारतो. कोण फॅशन करतो, आम्ही त्याची कॉपी मारतो. आम्ही चांगल्याची कॉपी करतो, वाईटीची कॉपी करतो, पण आमच्या जीवनात ठसे उमटत असतात. त्या मोस्टली जास्तीत जास्त करून वाईट गोष्टींचे जास्त असतात. कारण वाईट गोष्टींचे ठसे आमच्या जीवनात सहजपणे उमटतात. ह्याचं कारण आहे, एका झाडाला असलेली सगळीच्या सगळी पानं तोडायला सांगितली तर तुम्ही मॅक्झिमम 2 तासामध्ये सगळी पानं तोडू शकाल, झाडाला चढता येत असेल तर. पण तुम्हाला सांगितलं की जा रे बाबा, एक पान चिकटवू नये त्या झाडाला परत, तर तुम्हाला जमेल का? नाही. ह्याचा अर्थच काय की विघातक काम करणं खूप सोपं आहे. सृजनात्मक काम करणं, नवनिर्मितीचं काम करणं ह्या मनुष्याच्या हातातली गोष्ट नाही आहे. एक बिल्डिंग मी तुम्हाला सांगितलं पाडायची आहे, तुम्ही 10-12 लोक लागलात, बुलडोझर आणलात, तर लवकर अख्खी बिल्डिंग जमीनदोस्त होईल. पण तीच बिल्डिंग बांधायला किती दिवस लागतात, किती मेहनत लागते, किती पैसे लागतो हे मला कळलं पाहिजे. म्हणजे आमच्या लक्षात आले की मनुष्याच्या जीवनामध्येच नाही, या विश्वाच्या रचनेमध्येच अशी कधी गुंतागुंत आहे की ज्याच्यामुळे सर्जनात्मक निर्मितीक्षम असं काम करण्यासाठी जास्त परिश्रम लागतात. चांगले गुण ॲक्वायर करण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात, तर वाईट गुण सहजतेने आमच्यामध्ये शिरू शकतात. वाईट शक्ती, वाईट स्पंदनं, वाईट घटना आमच्या आयुष्यात सुलभतेने घडू शकतात. तर चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी आम्हाला परिश्रम करावे लागतात. आणि ते चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी जे परिश्रम करावे लागतात त्याला जी ताकद लागते ती ताकद नामस्मरणातून मिळते. नामस्मरणाची दुसरी अशी कुठलीही गोष्ट नाही की जी तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी ॲक्वायर करण्यासाठी जे परिश्रम करावे लागतात ते परिश्रम करण्याचं सामर्थ्य मिळवून देते. तुम्ही मोठे मोठे यज्ञ केलेत तरी देखील तुमच्या जीवाचं रूपांतर जीवात्म्यात होऊ शकत नाही. आम्हाला प्रश्न पडतो, बापू आम्ही 2 शब्द नेहमी असतो, जीव आणि जीवात्मामध्ये फरक काय? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. सूर्य एकच, पण ती मी लोणी कापायला वापरतोय, फळ कापायला वापरतोय की माणसाचे हातपाय तोडायला वापरतोय ह्याच्यात असं अवलंबन. त्याचप्रमाणे चैतन्य प्रत्येक मनुष्य शरीरातील एकच, पण त्यातलं जे चैतन्य पवित्रतेबरोबर आहे, सात्विकतेने आच्छादलेलं आहे, सत्वगुणाशी सहचर्याने आहे, त्याला आपण जीवात्मा म्हणतो. तर जे चैतन्य तमोगुण आणि रजगुणाबरोबर आहे, म्हणजे वासनांबरोबर आहे, चुकांबरोबर आहे, दुर्गुणांबरोबर आहे, दुष्प्रवृत्तीबरोबर आहे, त्याला आम्ही जीव म्हणतो. आणि मनुष्य खरा सुखी त्याच प्रमाणात असतो ज्या प्रमाणामध्ये जीवापेक्षा जीवात्मा भारी असतो. म्हणजेच रज आणि तमगुणापेक्षा सत्वगुण म्हणजे पवित्रता, सद्गुण आमच्याकडे जास्त असतात तेव्हाच. परंतु हेच पावित्र्य, हेच सत्वगुण मिळवण्यासाठीच आम्हाला नाम घ्यावं लागतं. कारण नामस्मरण प्रेमाने केलं, नामस्मरणमध्येच ही ताकद आहे. कारण बापू आमच्याकडे प्रेम नाही, आमच्याकडे एवढी भक्ती नाही, काही घाबरू नका. नाम घेत राहा. नाम घेता घेता नामाच्या शक्तीमुळे पहिल्यांदा तुम्ही आपोआप प्रेम करायला शिकार भगवंतावर. ते नामच तुम्हाला प्रेम देईल, लक्षात ठेवा. जर कोणी म्हणेल बाबू माझ्याकडे भक्तीच नाही आहे, हरकत नाही. भक्ती नसेल, तुमच्याकडे 10 पापं असतील, 100 पापं असतील, ती काळजी करू नका. मनामध्ये जराही कॉन्सन्ट्रेशन नसेल, एकाग्रता नसेल, प्रेम नसेल, तरी नाम घ्यायला लागा ह्या विश्वासाने फक्त की हे भगवंताचं नाम आहे, बस. बाकी काही विचार करू नका. नामस्मरण करीत आणि मग बघा तुमच्या मनामध्ये आपोआप भक्ती उत्पन्न होते की नाही? होणारच होणार. सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत होतात की नाही? होणारच होणार, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे नाम जे आहे ते आमचं संरक्षण कसं करतं? तर बेसिकली आमच्या जीवनामध्ये सत्वगुणाचा समुच्चय करून, की ज्या तमोगुणामुळे आमच्या आयुष्यामध्ये नानाविध दुःख उत्पन्न होत असतात, त्या दुःखांचं मूळ जे आहे त्याचाच नाश हे नाम करतं. की नामामुळे सत्वगुणाची वृद्धी झाल्यामुळे आपोआपच रजगुण आणि तमोगुण म्हणजे आम्हाला वासनांकडे, वाईट गोष्टींकडे, दुर्गुणांकडे नेणाऱ्या ज्या शक्ती आहे त्या शक्तींचाच ह्रास करण्याची ताकद या सत्वगुणांमध्ये, आणि तो सत्वगुण आम्हाला देण्याची ताकद त्या परमेश्वराच्या नामामध्ये आम्हाला कळलं. म्हणून इथे बुधकोशिक ऋषी आम्हाला स्पष्टपणे सांगतात की पातु रामो अखिलम वपू. अखिल म्हणजेच भौतिक देह, प्राणमय देह आणि मनोमय देह अशा 3ही देहांचं रक्षण माझ्या फक्त हे रामनाम करतं. मात्र मला हे नाम घ्यायला हवं. आम्ही म्हणू की मला नाक देवाने दिलेलं आहे, श्वास आपोआप चाललेला आहे, माझी हृदयक्रिया आपोआप चाललेली आहे भगवंताच्या कृपेने. पण जर असेल भगवंत खरा तर मी नाक माझं दाबून धरीन, माझं तोंड शिवून टाकीन, नाक शिवून टाकीन आणि देवाने मला जिवंत ठेवून दाखवावं तरच मी मान्य करेन की देव देव आहे. तर मूर्ख कोण? तुम्ही. बरोबर.
उद्या तुम्ही म्हणाल की देवाने ऊस निर्माण केलेला आहे, द्राक्ष निर्माण केलेले आहेत, ते मी खाणार नाही, त्यांची फक्त दारूच करीन. मूर्ख कोण? तुम्ही. हे आम्हाला कळलं की भगवंताने आम्हाला सगळं काही दिलेलं आहे, पण त्याचा उपयोग करायचं स्वातंत्र्य पण त्याने आम्हाला दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पण त्यासाठी तुम्हाला बाळ होऊन राहायची तयारी पाहिजे. आम्हाला माहीत पाहिजे की बाळ ज्याप्रमाणे आपल्या आईशी ऑनेस्ट असतं, प्रामाणिक असतं आणि त्याचं फक्त तिच्यावरच प्रेम असतं, त्याला दुसऱ्या कशाची आवश्यकता नसते. बघा ती आई 4-5 वर्षाची बाळा बघा आईच झोडते काय ती कारण नाही, पण म्हणून शेजारची बाई घ्यायला जाते, ये रे बाळा माझ्याकडे, ते जातं का? नाही, त्याला कोणी घ्यायला हवं असतं? आईनेच उचलून घ्यायला हवं असतं. बऱ्याच आपण बघतो मूल शाळेत जायला त्यानं आई हाताला खेचाडत शाळेत नेत असते, परत 2-4 थपडा मारत असते, तरी देखील त्याला शाळा सुटताना कोणाचं तोंड बघायचं असतं? आईचंच बघायचं असते. लक्षात ठेवा. असं आम्हाला आमच्या भगवंतावर प्रेम करता आलं पाहिजे. आमचं भगवंतावर प्रेम कसं असतं? जोपर्यंत माझं सुरळीत चाललंय, मला पाहिजे सगळं मिळतंय, तोपर्यंत आमचं देवावर प्रेम. जरा थोडी गोष्ट कुठे कमी पडली, थोडे कष्ट वाढले की आमचं देवावरचं प्रेम संपलं, आम्ही देवाशी भांडायला सुरुवात करतो. नाही, मारलंस ताडलंस तरी देखील तूच माझी आई आहेस, हा जो बाळाचा भाव आहे तो आईला वाकवतो. लक्षात ठेवा. आईला दुसरं कोणीही वाकवू शकत नाही. बघा एखादी अगदी समजा आपण उदाहरण घ्या, भांडखोर बायको आहे की नवऱ्याशी सकाळपासून रात्रीपर्यंत भांडत राहते, नवऱ्याने सांगितले कुठली गोष्ट ऐकत नाही, पण तेच तिचं बाळ जे असतं ते म्हणजे तिला संपूर्णपणे वाकवू शकतं. तीच गोष्ट बघा बापाची असते. बाप कणखर असतो, अगदी कडक असतो, मुलीला शिस्तीशीर 7 वाजता सुद्धा काही यायला पाहिजे म्हणजे यायलाच पाहिजे. मुलींना सगळं स्वातंत्र्य द्यायचंच, पण स्वातंत्र्य म्हणजे अन्नतंत्रता नव्हे, कुसंस्कार नव्हे. पण तोच बाप ती मुलगीच्या नवऱ्याच्या घरी जायला निघते ना, एका क्षणात ढेपाळून पडतो. एका क्षणात तो दगडासारखा पाषाणासारखा दिसणारा बाप विरघळून जातो. त्याला धड बोलवत नाही, डोळ्यातले अश्रू लपवता येत नाहीत, लपवायचे म्हटले तरी लपत नाहीत. एखाद्या पर्वतासारखा असणार तो मनुष्य एखाद्या मातीच्या ढेकळाप्रमाणे क्षणात विरघळून जातो. कशामुळे? त्या प्रेमामुळे. हे लक्षात ठेवा. जगातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा प्रेम ही शक्ती सगळ्यात मोठी आहे राजा. अगदी सगळे लाखो अणुबॉम्ब तुम्ही एकत्र केलेत ना बाळांनो, तरी सांगतो तुम्हाला मनापासून की त्याच्यापेक्षा प्रेमाची शक्ती सगळ्यात जास्त आहे. हे जग तरतंय ते अणुशक्तीमुळे नाही, शस्त्रास्त्रांमुळे नाही, हे जग तरतंय ते प्रेम करणाऱ्या संतांमुळे. आम्हाला कळलं जगामध्ये जेव्हा जेव्हा वाईटाच्या निपातासाठी लढाया झाल्या, त्या लढायांच्या मागे सुद्धा परमेश्वराचं अधिष्ठान आहे. साक्षात परमेश्वर उभा तरी या लढायला, किंवा रामदासांसारखा संत तरी कुठल्या ना कुठल्या मार्गाने ह्या लढाईमध्ये स्वतःला झोकून देतो. हे आम्हाला कळलं पाहिजे. ती प्रेमाची शक्तीच ताकद मिळवून देते. पण ते प्रेम आम्ही जेव्हा भगवंतावर करायला लागू तेव्हा आम्ही त्याचा अनुभव घेऊ ना. ज्या गोष्टी तुम्ही अनुभवच घेतलेल्या नाही, जी गोष्ट तुम्ही बघितलेलीच नाही, जी गोष्ट तुम्ही वापरलेलीच नाही, तिचा तुम्हाला अनुभव कसा येणार? तुम्ही विमान उडताना सगळ्यांना बघताच की नाही? आम्ही विमान आकाशामध्ये उडताना बघतो, एअरपोर्टवर जाऊन बघतो, पण जोपर्यंत मी त्या विमानात बसून प्रवास करत नाही तोपर्यंत मला विमान प्रवास कळू शकत नाही. विमान प्रवास मला खरा कळायचा तर मला विमानात बसूनच विमान प्रवास करायला पाहिजे. नुसत्या कल्पनेने किंवा नुसतं ऐकून लोकांचं सांगून मला विमान प्रवास कसा असतो हे कळू शकत नाही. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. तहान लागलेल्या माणसाला पाण्याचं वर्णन वाचून त्याची तहान भागेल का? नाही. किंवा एखाद्या ज्ञानी समोर बसं म्हणारे पाणी म्हणजे काय? तर H2O, हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचे 1 ॲटम जेव्हा अशा प्रकारे एकत्र येतात तेव्हा H2O बनतं. मग तिसरा डॉक्टर येऊन त्याला ज्ञान पाजायला लागला की हे पाणी घशातून पोटामध्ये गेल्यानंतर अमुक अमुक ज्ञानतंतू स्टिम्युलेटर होतात. मग त्यानंतर ते पाणी आत रक्तामध्ये खेचून घेतलं जातं. मग जो रक्तामध्ये विस्कॉसिटी अशा रीतीने बदलली तर मेंदूतल्या अमुक सेंटरला कळतं आणि मग त्याला कधी कधी तहान भागली. हे सगळं ज्ञान त्याला पाजलं. अरे पण तो मरायला पडे तर आधी पाणी पाज. हे सगळं ज्ञान मिळून उपयोग मला काही नाही. मला तहान लागली आहे, तहानेने माझा जीव व्याकुळ झाला आहे, नाही तर मी मरणार आहे. या ज्ञानाच्या मागे काय लागतं? पहिली विहीर शोधायला लागेल. पहिलं पाणी कुठे मिळेल ते शोधा, ते पाणी प्या आणि मग ते ज्ञानी सगळे त्यांना बोलवा आणि त्यांना सांगा बाबांनो आता तुमचं ज्ञान मी ऐकायला तयार आहे. नाहीतर ज्ञानाचा उपयोग काय मला सांगा. प्रचंड मोठं ज्ञान तुमच्याकडे पाण्याबद्दल आहे. तुम्हाला पाण्याची सगळी केमिस्ट्री, त्याचे ॲनालिसिस सगळं माहिती आहे, मेडिकल सायन्स तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला पाणी मिळत नसेल प्यायला
अर्ध जीव तहाने व्याकुळ झालेला आहे, तर मला सांगा ज्ञानाचा उपयोग काय? ज्ञानाचा उपयोग आहेच जेव्हा मला पाणी मिळतंय तेव्हा. ह्याच्यात शुद्ध पाणी कुठलं आणि अशुद्ध पाणी कुठलं, अशुद्ध पाण्यापासून शुद्ध पाणी बनवायचं कसं, पाणी स्टोअर कसं करायचं, पाणी सांभाळायचं कसं, आणि पाण्याची नासाडी कशी होऊ द्यायची नाही, पाण्याचा उपयोग कसा करायचा. पण हे सगळं कधी आहे? जेव्हा पाणी आहे तेव्हा. पाणीच नसेल तर मला ज्ञानाचा उपयोग काय हे मला कळलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्या भगवंताची कृपा नसेल तर ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींचा मला उपयोग काय हा विचार मला नीट कळला पाहिजे. आणि भगवंताची कृपा म्हणजे भगवंताचं प्रेम जे मी स्वीकारू शकतो त्यालाच भगवंताची कृपा म्हणतात. भगवंताचं प्रेम तो आमच्यावर प्रेम करायला तयारच असतो, पण माझ्यात कपॅसिटी नसते त्याचं प्रेम घेण्याची. मी ज्या प्रमाणात भगवंतावर प्रेम करतो ना त्याच प्रमाणामध्ये माझी कपॅसिटी वाढत जाते भगवंताचं प्रेम स्वीकारण्याची आणि भगवंताची कृपा स्वीकारण्याची. आणि म्हणून ते रामनाम वारंवार बुद्धकोशी ऋषी आम्हाला सांगतात. वेगवेगळ्या प्रकारे जरी आम्ही घेतलं तरी पातु रामो खिलम वपू, की अखिल म्हणून जे जे काही सगळे देह आहेत, मानवाचेच नाही ते सृष्टीचे जे देह आहेत, त्या प्रत्येक प्रकारच्या देहाचं रक्षण हा राम करतो, हे रामनाम करतो. आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की रामनाम घेणं म्हणजे म्हातारपणीचं काम. परत आम्ही मराठीमध्ये एक वाक्य पैशावर वापरतो की त्याने राम म्हटला म्हणजे काय, त्याने प्राण सोडला. त्यामुळे आम्ही रामनाम घ्यायला पण घाबरतो. परत बऱ्याच वेळा मग लोक विचार, बापू प्रेत उचलून येतात लोक श्रीराम जयराम जय जयराम म्हणतात, मग एरवी म्हटलं तर चालेल का, अशुभ नाही ना? अरे राजानं, रामाच्या नावाला जर तुम्ही अशुभ म्हणत असाल तुमच्यासारखे कर्मदरिद्री तुम्हीच. कारण प्रेत उचलताना सुद्धा आम्ही श्रीराम जयराम जय जयराम का म्हणतो, तर अशुभातलं जे अशुभ आहे म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह मृत्यू तो सुद्धा शुभ करण्याची ताकद ह्या नावामध्ये, म्हणून ते नाव आपण घेतो. जो संपूर्ण घनदाट अंधकार पसरलेला आहे त्यामध्ये आम्हाला देणारा मिळणारा तो प्रकाश आहे. हा दशाक्षरी जो मंत्र आहे, म्हणजे 13 अक्षरांचा मंत्र आहे, श्रीराम जय राम जय जय राम, हा माझ्या आयुष्यातलं प्रत्येक अशुभ दूर करू शकतो. हे राम माझ्या आयुष्यातलं प्रत्येक अपवित्रता प्रत्येक दुःख दूर करू शकतो. त्यामुळे त्याने राम म्हटला किंवा प्रेत उचलता आम्ही श्रीराम जय राम म्हणतो, म्हणून आम्ही जे घाबरतो रामनाम घ्यायला ते घाबरायची जरूर नाही. कारण ते का घेतो आम्ही त्यावेळी आम्हाला कळलं पाहिजे की ते रामनाम एवढं पवित्र आहे की अशुभातलं अशुभ, अपवित्रातलं अपवित्र सुद्धा जे आहे, घाणेरड्यातलं घाणेरडं जे आहे, वाईटातलं वाईट जे आहे, दुःखातलं दुःख जे आहे ते सुद्धा पूर्णपणे दूर करण्याचं काम एक रामनाम करू शकतं. म्हणून परंतु आम्ही आमच्या मनामध्ये नानाविध कल्पनाच जोपासत आहात आणि म्हणून आम्ही परमेश्वरापासून लांब जातो, कारण आम्ही खऱ्या भक्तीपासून लांब जातो. मग आचरट चाळे आम्ही करत राहतो, लिंबू काप, कुठे नारळ फोड, कसला आकाशातून हात काढून उदी काढणारा दिसला की त्याच्या मागे धाव, अंगात त्याने बाई दिसली तर आम्ही लगेच तिच्या मागे धावलोच पायावर डोकं ठेवायला. कशासाठी मला सांग? हे सगळं करण्याची काही आवश्यकता नाही. मी वारंवार सांगितलं आहे की देवी जर अंगात यायचीच होती तर तुम्ही ऐकलं का जनाबाईच्या अंगात देव यायचा कधी म्हणून, या देवी यायची नाही. मुक्ताबाईच्या अंगात कुठली देवी यायची, सखूबाईच्या अंगात कुठली देवी यायची, बहिणाबाईच्या अंगात कुठली देवी यायची, मीराबाईच्या अंगात कुठली देवी यायची, देवी अंडाळच्या अंगात, म्हणजे ती संत होती तामिळनाडूमध्ये, तिच्या अंगात कुठली देवी यायची, अक्क महादेवीच्या अंगामध्ये कुठली देवी यायची नाही. तुकारामाच्या अंगात कुठं देव यायचा नाही. मला सांगा, ह्या पवित्र संतांच्या अंगात देव आले नाहीत आणि देव आले नाहीत, त्या लोकांच्या अंगात कशी काय येतील? पण नाही, आमचा विश्वास त्यांच्या आणि घाबरून असतो आम्ही. परमेश्वरामध्ये आणि तुमच्यामध्ये देर इज नो एजंट, हे लक्षात ठेवा. कोणीही एजंट असू शकत नाही. तुमचा परमेश्वर फक्त तुमचाच असतो. मात्र तुम्ही फक्त त्याचे शोध राहायला शिका, तर मग हे सगळं सोपं आहे. तुम्हाला मार्गदर्शक दाखवणारे सुद्धा बऱ्याचशा चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारे असणारे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला चुकीच्या गोष्टी करत राहण्याच्या ऐवजी भगवंताची मनापासून भक्ती करता आली पाहिजे. राजानं सगळ्यातून बाहेर या, सगळ्यातून बाहेर या. ज्यामुळं आपदा तुमच्याकडे असतील, जी संकटे म्हणून तुमच्याकडे असतील, जे तुमच्या प्रारब्धाचे भोग असतील, सगळ्यावर तुम्ही बाहेर पडू शकाल. पण त्यासाठी तुम्हाला थातूर मातूर गोष्टी करून काही मिळत नाही, आम्हाला कळलं पाहिजे. काही संधी साधू पोटभरू लोकांनी आपली पोटं जाळण्यासाठी भरण्यासाठी नानाविध बागुलबुवा उत्पन्न केले आणि त्यांच्या भीतीखाली आम्ही परंपरेने रूढीने गोष्टी करत राहतो. मी वारंवार सांगतो की भारतीय कुठल्याही धर्मग्रंथामध्ये पतीच्या निधनानंतर
त्या स्त्रीचे सौभाग्य अलंकार उतरवून ठेवावेत असं लिहिलेलं नाही. चारही वेदांमध्ये असं लिहिलेलं नाही, कुठल्याही उपनिषदामध्ये असं लिहिलेलं नाही, गीतेमध्ये असं लिहिलेलं नाही, 6 शास्त्रांमध्ये असं लिहिलेलं नाही, 6 दर्शनांमध्ये असं लिहिलेलं नाही, सगळ्या मीमांसा ग्रंथांमध्ये असं लिहिलं नाही, कल्पसूत्रांमध्ये असं लिहिलं नाही, कुठेही लिहिलेलं नाही. फक्त एका ठिकाणी अगस्त्य सूत्रामध्ये एक रेफरन्स आढळतो की जो योग्य आहे, की पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीस जर पुनर्विवाह करावायचा असेल तर त्या पुनर्विवाहाच्या अगोदर 3 दिवस तिने पहिल्या पतीचे अलंकार उतरवून ठेवावेत, तिने व्रतस्थ राहावं, परमेश्वराचं नामस्मरण करावं आणि मग नवीन पतीच्या नावाने अलंकार धारण करावेत. आणि हे सुद्धा का सांगितलं तर मी समजू शकतो, कारण पुरुष संसारात एवढा अडकत नाही, बाई अडकते. बाईचा जीव खरंच तुम्हाला म्हणून राजानो संसारामध्ये घुटमळत असतो, ती पक्षी नसते. हे पहिल्या नवऱ्याचं सगळं पटकन सोडणं, पुरुष जसा पहिली बायकोसून दुसरी बायको पटकन स्वीकारतो तेवढं बाईला सोपं नसतं. आणि म्हणून पहिल्या नवऱ्याची आठवण बाजूला काढून दुसऱ्या नवऱ्याचं नावाने काही धारण करताना 3 दिवस परमेश्वराचं नामस्मरण करून मग नंतर स्वीकारावं, हा एक राजमार्ग त्यांनी दिला. पण कधी तिला पुनर्विवाह करायचा असेल तर, नाहीतर काढावं असं कुठेही म्हटलेलं नाही. कारण त्याबद्दल मात्र स्पष्टपणे धर्मसिंधूने आम्हाला सांगितलेलं आहे, आमच्या दर्शने आम्हाला सांगितलं आहे की कुठल्याही स्त्रीचे सौभाग्यालंकार काढणं हे पाप आहे. पण हे आम्ही परंपरेने रूढीने करत राहतो आणि करता करता मला माहीत नाही की आम्ही पापाचे धनी होतो. कारण भारतीयांचे मूळ धर्मग्रंथ 4 वेद, सगळी उपनिषदं, गीता, शास्त्र, 6 शास्त्र आणि 6 दर्शन एवढेच आहेत. आणि त्या कुठल्याही ग्रंथामध्ये ह्याबद्दल कुठेही एक ओळ दिलेली नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ आम्ही हे करतो हे परमेश्वराला मान्य नाही हे आम्हाला कळतं. ह्या गोष्टी म्हणजे धर्मपालन. धर्मपालन म्हणजे परमेश्वरावर संपूर्ण निष्ठा. परमेश्वराचे गुणधर्म कुठले तर सत्य, प्रेम आणि आनंद, ह्यांची आमची पूर्ण निष्ठा. आणि त्या निष्ठेपोटी आम्ही स्वतःला चांगलं अधिकाधिक चांगलं करत राहण्याची क्रिया, त्यासाठीच आम्ही नामस्मरण करतो. आमच्यावर जे कुसंस्कार आज हजारो वर्ष झालेत. मी वारंवार लोक मला प्रश्न विचारतात, बापू ह्या भारतामध्ये एवढे संत होऊन गेले तरी भारत दुर्दैवामध्ये का? कारण ह्या भारताने लाखो स्त्रियांना जिवंत जाळून मारले म्हणून. सतीत्वाच्या मोठेपणाच्या नावाखाली त्या स्त्रियांना सती जायला भाग पाडायचं, त्या चितेवर उडी मारून बाहेर पळून लागला की वाजंत्री वाजवून त्यांचा ओरडा ऐकू येणार नाही म्हणून काळजी घ्यायची आणि बांबूने त्यांना आत ढोसायचं. हे पहिलं पाप. आणि जातीभेदाच्या नावाखाली अनेक लोकांना जी अत्यंत वाईट वागणूक दिली या भारताने, ते भारताने केलं दुसरं मोठं पाप. ही 2 पापं भारतातल्या प्रत्येक जीवाला भोगणं भागच आहे, आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर आम्हाला कळलं पाहिजे की खरोखरच स्त्रीने स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि आम्ही पुरुषांनी पण स्त्रीला तिचं उचित महत्त्व द्यायला पाहिजे आणि तिचे हाल आणि धिंडवडे आम्ही थांबवायला पाहिजे. काही दिवसापूर्वी आम्ही तुकडे महाराजांचा अभंग ऐकला, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे खरोखरच आम्हाला कळायची वेळ आली राजानो की देव काही, राम काही आमचा बाजारचा भाजीपाला नाही, की आम्ही 4 आणे फेकले आणि भाजी घेऊन आलो, असं होत नाही. हे आम्हाला कळलं. चुकीच्या गोष्टी करणं म्हणजे धर्मपालन नव्हे. धर्मपालन म्हणजे परमेश्वराच्या मार्गावरून मॅक्झिमम चालण्याचा प्रयास करीत राहणं आणि त्यासाठी असं अधिकाधिक नामस्मरण करणं. अधिकाधिक नामस्मरण करताना जेवढं मला जमेल तेवढं मी एकाग्र चित्त करण्याचा प्रयत्न करीन. नाही जमलं तर नुसतं तोंडाने घेत राहीन, त्याचा पण फायदा नक्कीच आहे. मोजत बसू नका. म्हणजे बरीच मंडळी बघतो की मोजत राहतात. म्हणजे 108 नावामध्ये लक्ष होतं, अरे कशाला, जप माळ हातात धरली आहे ना, धरा, काही बिघडत नाही. त्याने कॉन्सन्ट्रेशनला मदत होती झाली. खरी जपमाळ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे जपमाळ अंतरी माझ्या माळ निर्माण झाली पाहिजे. म्हणजे माझ्याकडून आपोआप नामस्मरण सुरू राहिलं पाहिजे. किंवा रस्त्याने जाता तर माझ्या नकळत आपोआप जो काही माझा मंत्र आवडतं आहे किंवा नाम आवडतं आहे ते मला घेता आलं पाहिजे, आपोआप सुरू झालं पाहिजे. आणि ही अवस्था अशी येते राजानो, त्याचा अर्थ की माझ्या मनाने आता नाम स्वीकारलं आहे. सकाळी उठल्यानंतर मुखातून पहिल्यांदा नाम निघालं पाहिजे. रात्री झोपताना एकदा तरी त्याचं नाव घेतलं पाहिजे. जीवनात केवढे मोठे फरक होतील बघा राजा. एक तो जो आहे ना, तो सगळ्या प्रकारे रक्षण करायला आमचं समर्थ असतो. तोच एकमेव समर्थ असतो
पण कधी जेव्हा माझ्याकडे त्याच्यासाठी थोडी तरी जागा असते तेव्हाच. हरिओम.